हा, आता थोडं माझ्याबद्दल बोलूया. शुक्रवारी सिंहगडावर जाऊन आलो. व शनिवारी सिंहगडाचे सगळे व्हिडिओ केले. 2 केले ते ना. एक वर केला होता गडावर, एक गडावर व्हिडिओ केला होता, एक पायथ्याशी आल्यानंतर आढावा घेणारा व्हिडिओ केला होता. आणि हा जो शुक्रवार होता तो सगळा कॅननचा शुक्रवार होता. माझ्या कॅनन 80D शुक्रवार होता. यावेळेला सिंहगडवर कॅनन कॅमेरा घेऊन जायचा आणि खाली आणायचा आणि वर त्याच्यावर एक व्हिडिओ करायचा, हाच उद्देश होता. म्हणजे सगळा शुक्रवारचा सिंहगड हा कॅनन 80D होता. तर तो झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी शनिवारी मी विश्रांती घेतली आणि एडिट वगैरे केले व्हिडिओ, है ना. आणि मग रविवारी काय झालं माहितीये का, रविवार सकाळपासून ते सगळं वातावरण तापायला लागलेलं. कुठलं 15 फेब्रुवारी होतं ना. 15 फेब्रुवारीला संध्याकाळी कोलंबोमध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच होती ना, है ना, T20 मध्ये. तर सकाळपासूनच मला भयंकर उत्सुकता होती. आणि ऑब्विसली मी हल्ली बघायचं टाळतो, पण त्या दिवशी मी अगदी मुद्दाम बघितलं की पाकिस्तानी लोक काय म्हणतायत 15 तारखेच्या T20 मॅच बद्दल. त्याचे मी बरेच व्हिडिओ बघितले. बरं, मी जिओ स्टार काढून टाकलेलं होतं, ते परत इन्स्टॉल केलं माझ्या टॅबवर आणि असा तयार होतो. आणि बस संध्याकाळी मी टॅब ऑन करून 7 वाजता मॅच सुरू होती ना, तर मी 6 वाजल्यापासून टॅबवर सगळं बघायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये ना मला वाटतं, विसरलो मी त्याचं नाव, अमित किंवा असं काहीतरी आहे ना. तर तो स्पोर्ट्स रिपोर्टर होता आणि तो त्या स्टेडियमच्या बाहेर उभा राहून येणाऱ्या लोकांचं, मॅच बघायला स्टेडियममध्ये येणाऱ्या लोकांशी गप्पा मारत होता. अर्थात त्याच्या गप्पामध्ये एकच विषय होता, कारण त्यावेळेला तो खूप हॉट टॉपिक होता की पाऊस पडेल का. रविवारी संध्याकाळी मॅचच्या वेळेला पाऊस पडेल का, आणि जर पाऊस पडला तर मॅचचं काय होईल. कारण हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं होतं. त्यामुळे तो प्रत्येकाला विचारत होता, पाऊस पडेल का, पाऊस पडेल का. आणि ती मजेशीर गोष्ट होती. आणि कमाल म्हणजे मला नवल काय वाटलं की मॅच बघायला आलेले लोक पाऊस बीस पडणार नाही म्हणत होते. आणि त्याप्रमाणे पाऊस बीस काही पडला नाही बरं का. तर ती मॅच बघितली. आता मला क्रिकेट मधलं काही विशेष कळत नाही ते, पण पहिल्यांदा आपण बॅटिंग करायला आलो तर ती जी पहिली बॅटिंग होती ना, ती बसायला मला फार बरं वाटलं. का बरं वाटलं, म्हटलं बरं झालं राव, आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग करायला मिळाली. कारण नंतर ते जे चेसिंग असतं ना, आपल्याला चेस करायचं असतं ना, आपल्याला पाकिस्तानपेक्षा जास्त रन करून मॅच जिंकायची असते, है ना. त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या जास्तीत जास्त रन्स करून ठेवायच्या, ही आयडिया मला जास्त सुखाची वाटते. याचं टेन्शन मला जास्त बेरेबल वाटतं असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे मी फार खुश होतो. पण काय सांगू, तो आशिष शर्मा आऊट झाल्यानंतर बरं, आता त्याच्यावर सगळी भिस्त आहे हे मी आधी सगळे जे व्हिडिओ बघितलेले होते ना, त्याच्यामुळे मला कळलं. त्या शर्मा काय बघितलेला नव्हता, मला काय माहिती नव्हतं, पण तिच्यावर एवढा भरोसा होता. हा, आणि कोकणीचे इंटरव्ह्यू घेतलेला तर त्यावेळेला आशिष शर्माचे आई वडील आणि बहीण आणि जिजाजी त्या सगळ्यांशी त्यांनी गप्पा मारला. ते सगळे बघायला आलेले होते, है ना. तर आता आई बाबाही बघायला आलेले आहेत. तो मध्ये बरा नव्हता आणि आज तो खेळणार आहे असं म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल खूप उत्सुकता होती. आऊट झाला आणि सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये, अरे बापरे, असं म्हटल्यानंतर म्हणजे मला विशेष काही माहिती नसून सुद्धा माझा मूड गेला. मला एक प्लेअर माहिती होता, तो म्हणजे आपला कॅप्टन सूर्या. तो मला माहिती होता, त्याचा मी खेळ बघितलेला होता कुठे, एशिया कप मध्ये, आणि एशिया कप मध्ये तो खेळला नव्हता. बाकी लोकांच्या बद्दल, बाकी बॅट्समन बद्दल मला काहीच माहिती नव्हती बरं का, अजिबात माहिती नव्हती.
हा, वर्मा वर्मा टिळक वर्माचं नाव मी, कारण तो त्यावेळेला चांगला खेळत होता, तो माहिती होता. पण तो खूप तो मिडल ऑर्डरला आहे ना, पण सुरुवातीच्या ह्याच्यात त्याला माहितीच नव्हते मला. त्याच्यानंतर मग तो ईशान जे खेळला ना, वा. तर मला क्रिकेट माहिती नाहीये, पण तो जे काय शॉट मारत होता है ना, ते जे काय शॉट मारत होता तो, तर ते बघून सुद्धा ज्याला खेळ कळत नाही, असे शॉट मारायचे असतात, चांगला शॉट कशाला म्हणतात हे ज्याला कळत नाही ना, तर त्याला सुद्धा ना तो ज्या पद्धतीने शॉट मारत होता, त्याच्यातला सराईतपणा, त्याच्यातली स्मूथ त्याच्या ऍक्शन्स आणि त्याच्यातली जी सहजता होती ना, ती तर ती सहजता माझ्यासारख्या न कळणाऱ्या माणसाला सुद्धा कळलेली होती. बरं, लोक सांगत होते की हे पीच खूप स्लो आहे आणि पाकिस्तानी बॉलर्स आहेत ते स्पिन बॉलिंग करतायत, ते सगळे स्पिन बॉलर होते आणि स्पिन बॉलरला चौके छक्के मारणं, 4 सिक्सर मारणं म्हणे किंवा झुपटून काढणं म्हणे अवघड जातं, असं ते लोक बोलत होते. पण पण तो ज्या पद्धतीने, ज्या सराईपणाने, ज्या सहजतेने आणि त्याची या सगळ्या खेळावर कमांड आहे है ना, हे जे त्याच्या खेळात दिसत होतं ना, ते बघून ना, वा, खूप मजा आली, खूप आनंद मिळाला, म्हणजे खूप आनंद मिळाला. आणि मग नंतर होतं ते झालंच, तो आऊट झाला है ना, तो आऊट झाला. म्हणजे मला मला तो एवढा चांगला खेळतो आणि तो इतका भरोशाचा हे माहिती पण नव्हतं, पण तो खेळला आणि खेळल्यानंतर आऊट झाला. मी म्हणल्यानंतर अरे बापरे, आता काय होणार असं मनात आलंच ते. पण त्याच्यानंतर या मॅच मध्ये सूर्या इतका जबाबदारीने खेळला, इतक्या जबाबदारीने खेळला आणि वर्मा सुद्धा इतक्या जबाबदारीने खेळला ना, की ते बघून खूप बरं वाटलं. म्हणजे माहिती होतं की पाकिस्तानी लोक यांच्या विकेट घेऊ शकणार नाही, हे तर दिसत होतं, त्यांच्या खेळात दिसत होतं है ना. पूर्ण खेळावर त्यांची कमांड होती, सगळ्या बॉलर्सवर त्यांची कमांड होती, सगळं दिसत होतं. पण इकडे टेन्शन काय यायला लागलेलं होतं की अरे 10 ओव्हर होऊन गेल्या, अरे 15 ओव्हर होऊन गेल्या, अरे आता 5च ओव्हर राहिल्या, आता आता कितीपर्यंत, कारण इकडे प्रेडिक्शन चाललेली होती. एकदा असं 11 वगैरे ऍव्हरेज होतो त्यावेळेला, असं म्हणजे 190 वगैरे रन्स होतील, कोणी तेवढंच होतं 200 पण होतील, असं वेगवेगळ्या रन रेटला किती रन्स होतील असं जे प्रेडिक्शन ईशान खेळत असताना चाललेलं होतं, तर ते प्रेडिक्शन संपलेलं होतं. बेसिक आयडिया होती की 150 पर्यंत गेलं तरी पूर्ण आहे, पण लोक म्हणजे पुरेसं आहे, पण कोणी लोक म्हणत होते की नाही यार, ते 160 170 करतील. पण त्यावेळेला ते असं जे जबाबदारीने असं कंट्रोल खेळत होते ना, म्हणजे वेडे वाकडे फटके मारत नव्हता कोण, सूर्या पर्टिक्युलरली. तर त्यामुळे आता रन किती होतील, आता ओव्हर्स थोड्या राहिल्यात, आता रन किती होतील, आणि आता शेवट आपल्याकडे भरपूर बॅट्समन होते, तर त्यामुळे असे फटाफट वेडे वाकडे वाटते तसे फटके मारून का मारत नाहीयेत, असाही प्रश्न पडत होता बरं का मला, की तर रन्स आता ओव्हर्स थोड्या राहिलेल्या आहेत आणि बॅट्समन खूप आहेत, तर अजून सुद्धा ते धीमेपणाने का खेळतात, वेडे वाकडे मारून रन्स काढायचा असं का करत नाहीयेत, असाही मला प्रश्न पडला होता. टेन्शन वाढायला लागलेलं होतं. पण ते अतिशय जबाबदारीने आणि गंभीरपणाने खेळत होते. त्याच्यामध्ये सूर्या एकदा मारायला गेला, ते आऊट झाला, पण चांगला स्कोअर केला. म्हणजे जेव्हा आशिष शर्मा होता त्यावेळेला जे प्रेडिक्शन होतं ना, ती लेव्हल त्यांनी गाठली, अशी 171 वगैरे रन्स केले होते, त्यामुळे रन्स चांगल्या झालेल्या आहेत, पुरेशा, म्हणजे पाकिस्तानला चेस करायला अवघड जातील अशा आपल्या रन्स झालेल्या आहेत आणि आपली बाजू भक्कम आहे, तर अशी खात्री वाटत होती. आता मला विशेष खेळाची माहिती नाही. पाकिस्तान तर स्पिन बॉलर खेळत, स्पिन बॉलर होते पाकिस्तानकडे, काहीतरी 7 वगैरे स्पिन बॉलर होते त्यांच्याकडे आणि सगळी स्पिन बॉलिंग केली. आणि त्यांचे जे काय फास्ट बॉलर, आणि तो पर्टिक्युलरली एक तारीख होता ना, जो असा मध्येच थांबायचा सूर्यानी, आणि सगळ्यात त्याला इतका धोपटलाय.
ती पण खूप मजा आली, कारण त्याच्याबद्दल खूप चर्चा झालेली होती. तर भारतीय बॅट्समन पुढे पाकिस्तानची डाळ अजिबात शिजत नाहीये, हे असं हे बघून खूप बरं वाटलेलं होतं. पण मग आता आपली बॉलिंग आल्यानंतर, आपली फिल्डिंग आल्यानंतर सुद्धा होती, पण त्यांच्या नावामध्ये त्या पाकिस्तानी काय 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 ते पाकिस्तानी जे युट्यूबर आहे त्यांनी त्यांच्या बॅट्समन बद्दल किती बाप रे किती बढाया मारलेल्या होत्या, ते है ना, कवड्या बढाया मारलेल्या. आणि आपली बॉलिंग सुरू झाली आणि ज्या पद्धतीने त्यांच्या विकेट पडायला लागल्या, सुरुवातीला बरं वाटलं की 2 3 4 विकेट पडल्या तेव्हा. पण नंतर असं लक्षात आलं ना, म्हणजे मलाच वाटायला लागलं की अरे काय आहे, आपली बॅटिंग जेव्हा चाललेली होती त्यावेळेला आपले बॅट्समन पण चांगले खेळत होते बरं. पाकिस्तानी बॉलर्सची बॉलिंग ते धीमेपणाने खेळत होते आणि रन रेट पाकिस्तानी लोकांनी कंट्रोलमध्ये ठेवलेला होता. भले त्यांना विकेट घेता येत नव्हत्या, ते पण एक अचिव्हमेंट होती. आणि त्या बॉलिंगच्या प्रभावामुळे नाही, पण रन्स कमी राहिल्यामुळे आपल्याला तिथे टेन्शन होतं. तर त्यामुळे ते बघायला मजा येत होती. पण पाकिस्तानच्या या पहिल्या 4 5 विकेट पडल्यानंतर खेळात काही मजाच नाही राहिली. आयला का बावळट माणसं आहेत राव, यांची लायकी नाहीये, यांचा प्रभाव शून्य आहे. हे बघितल्यानंतर या खेळात काही मजा नाही राहिली, आपण सरळ सरळ जिंकणार दिसत होतं. आता फक्त एकच कुतूहल राहिलेलं होतं की आणखीन किती ओव्हर्स हे खेळू शकतायत, किती रन्स करू शकतायत. हे नाही म्हणजे पण त्याचे 100 पण झालेले नव्हते बरं का. तर त्यामुळे हे किती रन्स करू शकतायत वगैरे हा तो उत्सुकतेचा भागच नव्हता. ते आणखीन किती ओव्हर्स खेळू शकतायत एवढं एकच कुतूहल होतं. बॉलर्स अग्रेसिव्हली कशी बॉलिंग करतात, बॉलरवर अशी कमांड असते. हे सगळे बॉलर्स आहेत ना, त्याच्यामध्ये त्या सगळे बॅट्समन होते पाकिस्तानी बॅट्समॅनचे, तर त्यांच्या स्टाईलचा सगळा व्यवस्थित अभ्यास करून ठेवलेला होता. आणि मलाही असं जाणवायचं की त्यांनी एखादा फटका मारला ना, पाकिस्तानी बॅट्समननी एखादा फटका मारला ना, की मला वाटायचं अरे आता याचं काही खरं नाहीये. पण या माणसाला माहित आहे की त्याला आऊट कसं करायचं, आपल्या बॉलरला त्याला आऊट कसं करायचं बरोबर माहितीये. आणि पुढचा बॉल तो कसा टाकणार आणि याची विकेट जाणार, एवढीच होती. तो कसा आऊट करण्याचा बॉल टाकत त्याची विकेट घेतोय का, एवढी उत्सुकता होती. पण बाकी हे काही करू शकतील, ते रन्स काढू शकतील, मॅच जिंकायचा तर प्रश्नच नाही, पण रन काढू शकतील असं अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे मॅच एन्जॉय केली. आणि मग नंतर अर्थातच मॅच आपण जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये कसं टीव्ही फोडण्याचा कार्यक्रम चाललेला आहे, कारण तो पाकिस्तानचा तो फेमस कार्यक्रम असतो ना, ते बघायला गेलो. यावेळेला त्यांनी टीव्ही तर फोडलेच, पण त्यांच्या प्लेयर्सला इतक्या शिव्या दिल्या ना की आणि सगळेजण इतके रडत होते, 10 पोचून रडत होते. बघायला मजा आली. याच्यानंतर सगळ्यात मला आवडली गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये फार पॉप्युलर गोष्ट आहे ना, रस्त्यावर जाऊन युट्यूबवर विचारतात मग काय तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमची रिॲक्शन काय, हे विचारणाऱ्या युट्यूबर ना लोक मारायला लागले. आणि विचारतो काय म्हणणं. अरे बापरे, मजा आली फार मजा आली.
तर त्यामुळे रविवारची रात्र संध्याकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत मी भयंकर एन्जॉय केलं. आणि मग काय, आता रविवार संपला, सोमवार उजाडला. सोमवार 16 तारखेला होती ना. सोमवारचा दिवस खूप महत्वाचा होता, अगदी वेगळा होता. काय त्या दिवशी होतं सोमवारी? काल अरे इंडिया AI इम्पॅक्ट समिट. सकाळपासून माझं सगळं लक्ष इंडिया AI इम्पॅक्ट समिटवर होतं. कालचा सगळा दिवस ना इंडिया AI इम्पॅक्ट समिट बघण्यामध्ये गेला. सगळं अतिशय फॅसिनेटिंग आहे. संध्याकाळी मोदींनी त्या पॅव्हेलियनला भेट दिली आणि पॅव्हेलियन मधले वेगवेगळ्या स्टॉल्सवर थांबून त्यांनी सगळी माहिती घेतली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व भारताची जी सॉव्हरीन मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि मला खूप उत्सुकता असलेलं मॉडेल आहे ते म्हणजे सर्वम. त्यांच्या स्टॉलला भेट दिली. तर त्यामुळे AI हा माझा आवडता विषय आहे, तुम्हाला माहिती आहे ना. AI माझा फार आवडता विषय आहे तो. तर त्यामुळे आणि मी AIचा उपयोग AIचा म्हणजे आता मी गुगलचा फॅन असल्यामुळे मी सबस्क्राईब पण केलेलं आहे ना गुगल जेमिनीला. आणि मी त्याचा उपयोग पण करत असतो. प्रत्येक गोष्टी करता उपयोग करतो बरं का. तर त्याचा मी उपयोग करत असल्यामुळे मला AI बद्दल खूप कुतूहल आहे. आणि एकंदरीत बरं का, एकंदरीत मी AI वर फार खुश आहे. तर आता सर्व जे आहे ते त्या तोडीचं आणि ऍक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे. कारण ते बेसिकली भारताकरता आहे, भारताचा डेटा आहे आणि भारताच्या भाषा आहेत, सर्व भाषा. त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे. त्याच्याबद्दल मी आणखी समजून घेणार आहे. आणि मोदींनी हे जे AI इम्पॅक्ट समिट ऑर्गनाईज केलेलं आहे ना, फार चांगली गोष्ट आहे बरं का, फार चांगली गोष्ट आहे. आणि मोदीजी त्याला कुठे घेऊन चाललेले आहेत ते है ना, त्या कुठे घेऊन चाललेले. ही एक गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा 14 मध्ये मोदी आले मोदी त्या वर त्या उच्च स्थानावर घेऊन जातील, इतकं आधुनिक करतील, मला तरी कल्पना नव्हती बरं का. खरं सांग, मला तरी कल्पना नव्हती. मला बेसिक गोष्टी माहिती होत्या की मोदी म्हणजे हिंदुत्व, ही एक गोष्ट मला माहिती होती. मोदी म्हणजे डेव्हलपमेंट, ही गोष्ट मला माहिती होती. आणि मोदी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, भ्रष्टाचार मुक्त ऍडमिनिस्ट्रेशन, या 3 गोष्टी मला माहिती होत्या. पण टेक्नॉलॉजिकली इकॉनॉमिकली आपण एवढे ऍडव्हान्स होऊ याची मला अजिबात कल्पना नव्हती. याची मला अजिबात कल्पना नव्हती. ते करतायत आणि ते आपल्याला घेऊन जात आहेत ना, आणि त्यांचं सेवेचं स्वप्न आहे ना, जे ते देशाकरता बघतात. तर माझं तर पर्सनली असं मत आहे की मी 47 हे फक्त देशाचं स्वप्न आहे असं मी समजत नाहीये. मला तर हे माझं स्वतःचं स्वप्न वाटतं आहे. आणि मी माझ्या बाबतीमध्ये मी 2047 मध्ये कुठे असेल म्हणजे कुठे असेल म्हणजे इथेच असेल, इथे असेल आणि कसा असेल, काय करत असेल याचा विचार करतो. त्यामुळे ही जी भगवत आवडा असेल की आता मी 70 ओलांडलेली आहे, तर आता माझं शेवट जवळ आलेलं आहे, हे मोदींच्या पुढे माझ्या मनातून पूर्ण पुसलं गेलेलं आहे. आणि आपला प्रवास संपत आलेला नाहीये, तो आता सुरू झालेला आहे. आता आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि अजून आपल्याला खूप
वर जायचं आहे. आपल्याला खूप आपल्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे है ना. आपल्याला खूप वेगळं आणि चांगलं आयुष्य जगायचं आहे आणि त्याकरता प्रयत्न करत राहायला पाहिजे. सर इच्छामुळे मला लक्षात आलेलं आहे, करायला मला प्रोत्साहन मिळालेलं आहे. ते करण्याच्या दृष्टीने मी माझी दिशा ठरवायला लागलेलो आहे. तर हा माणूस म्हणजे हे मोदीजी रवी करंदीकरच्या आयुष्यामध्ये, रवी करंदीकरच्या जगण्याच्या दृष्टिकोनामध्ये का बदल करतील हे त्यावेळेला मला अजिबात वाटत असेल. मी आहे की मी एकटा नाहीये. भारतातल्या करोडो लोकांच्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांनी असाच क्रांतिकारक बदल केलेला आहे याची मला खात्री आहे. तुमचं काय नाही. चला ठेवतो.